आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस, आपल्या हक्काचं व्यासपीठ। भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीनं जागतिक आदिवासी दिन राखी बांधून साजरा। मुरबाड येथे निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या उंबरवाडी या ठिकाणी भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी दिनानिमित्त आदिवासी गावांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून जागतिक आदिवासी दिवस आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून कष्टकरी आदिवासी महिलांना साड्या व बालकांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून हा सण साजरा करण्यात आला। आदिवासी हा देशाचा राजा आहे। भारतीय सणांचं मूळ आदिवासी संस्कृतीशी जोडलेले आहे। जोपर्यंत आदिवासी सुजलाम सुफलाम होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही, असे मत भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी मांडले। यावेळी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे, सुनील धोंडे, कस्तुरी राणे, सौरभ राणे, ग्रामस्थ चिमाजी खंडावी सह भटके विमुक्त संस्थेचे सदस्य व उंबरवाडी गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भटके विमुक्त सामाजिक संस्था ही नेहमी आगळा वेगळा कार्यक्रम करत असते। आज सर्वात प्रथम मी आदिवासी दिन व रक्षाबंधनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आजचा जो दिवस आहे हा चांगला दिवस आहे, त्यामुळं काही माता भगिनींनी, आदिवासी भगिनींनी मला राख्या बांधल्या, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो। आणि ह्या उंबरवाडी शाळेमध्ये काही मुलं ते शिकू इच्छितात, त्यांना संस्थेमार्फत साहित्य वाटप करून आज हा दिन साजरा करण्यात आलेला आहे। याचा औचित्य साधून बोललं तर इथं बघितल्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी समजून आल्यात का आदिवासी माता भगिनी जिथंच आहे तिथंच आहे। आदिवासी दिन हा एक चांगला दिन आहे, साजरा करण्यासाठी सगळे करत असतात, परंतु या आदिवासी दिनानिमित्त सरकारने यांच्यासाठी ज्या योजना आहेत त्या पाल्यात वाड्यात पोचल्या पाहिजेत आदिवासी वस्तीमध्ये, यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे। कारण आदिवासीमुळे सगळा भारत देश बसलेला आहे, कारण हे जंगलात राहणारे लोक आहेत, परंतु ते तसेच जंगलात अजून त्यांची प्रगती नाही आहे। म्हणून माझी विनंती आहे सरकारला, भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने, की आपण खरंच यांचं सर्वेक्षण करून योग्य तो त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, ही मी सरकारला आज विनंती करतो। आणि पुन्हा माझ्या ज्या माता भगिनींनी आज मला रक्षाबंधनाच्या दिनानिमित्त राखी बांधून जो मला मान दिला एक भावाचा, त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहील आणि यांची रक्षा कसा करता येईल यासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी राहील। मीच नव्हे, माझे भटके विमुक्त सामाजिक संस्था आणि सगळे पदाधिकारी यांच्याबरोबर राखतील। आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या कोणाला कुठल्याही प्रकारची मदत लागली, कोणी कुठल्याही विषयावरती जर काय बोलायचं असलं तर भटके विमुक्त सामाजिक संस्थेशी संपर्क साधावा। सगळ्या विषयांवरती सभी समस्याओं का समाधान म्हणून भटके विमुक्त सामाजिक संस्था कार्य करत असते। नमस्कार। आमचे मित्र चिमन भाऊंनी आम्हाला सांगितल्यावर 9 ऑगस्ट हा आदिवासी आणि रक्षाबंधनचे औचित्य साधून आम्ही आज या आदिवासी पाड्यात आलेलो आहे, यांना प्रकाश ज्योतात आणण्यासाठी। आज डांगे काकांनी त्यांच्याबरोबर रक्षाबंधन हा सण साजरा केला। तिथे शालेय साहित्य वाटप तसेच महिलांना साडी वाटप करण्यात आलेलं आहे। हे तळागाळातल्या लोकांचे कनेक्ट करते, आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो। मी कस्तुरी कुमार राणे। आज आम्ही संस्थेमार्फत उंबरवाडी या शाळेमध्ये वह्यांचे वाटप केले, तसेच येथील आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप केले आणि रक्षाबंधन सेलिब्रेट केला। आणि तसेच आता आज आदिवासी दिन असल्यामुळे
या संपूर्ण आदिवासी गावातील लोकांना आम्ही थोडीशी माहिती दिली आणि आजचा दिवस साजरा केला. नमस्कार, मी उंबरवाडी पेंढरी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि ह्या गावामध्ये आज कार्यक्रम घेण्यात आला. ते डांगे साहेब आहेत भक्तविमुक्त संस्थेचे अध्यक्ष, त्याच्या संगे कस्तुरी राणे आहेत, तुमचं नाव का? कस्तुरी राणे आहेत, सुनील धोंडे आहेत, परत पत्रकार आपले हर्षल पटाडे आहेत, परत शिक्षक आहेत आमचे लहारे गुरुजी, सावळे गुरुजी, हे सगळे आमच्या गावचे शिक्षक आहेत. आणि या शाळेमध्ये कार्यक्रम आम्ही घेण्यात आला. सगळ्या मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या या संस्थेमार्फत. आमच्या आदिवासी बायांना साड्याचं वाटप करण्यात आलं, साहेबांना राखी बांधण्यात आली. त्याच्याबद्दल आम्ही या संस्थेचे आमचे ग्रामस्थ या वतीने मी या संस्थेचा आभार मानतो आणि धन्यवाद देतो. असेच पुढे कार्यक्रम करत यावं, आमच्या गोरगरिबांना मदतीचा हात द्यावा हीच विनंती करून साहेबाचा आभार मानतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, तक्षशिला एक्सप्रेस, मुरबाड.